नमस्कार. गेल्या 3-4 दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे घोड धरणात सुद्धा पाण्याचा इन्फ्लो हा चांगल्या प्रमाणात वाढलेला आहे. कालच माझं आणि कटके आबांचं जलसंपदा मंत्र्यांशी बोलणं झालं आणि बोलणं करून आम्ही त्यांना विनंती केली आहे, की जसं घोड धरणामध्ये 75% इतका पाणीसाठा झाला, तात्काळ आपण दोन्हीही चाऱ्या खोलून आवर्तन सुरू करावं. कारण धरणामध्ये पाणी चांगलं आलंय, पण अजूनही जो कार्यक्षेत्र आहे, त्या कार्यक्षेत्रामध्ये पाहिजे असा समाधानकारक पाऊस नाहीये. त्यामुळे पाणी हे नदीने खाली जाण्यापेक्षा हे जर चाऱ्यांनी सोडलं, तर हे ओव्हरफ्लोच्या आवर्तनामध्ये अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल. त्यांनी तात्काळ निर्णय घेतला त्याबद्दल जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे विशेष असे आभार मानतो. आणि उद्या सकाळी तात्काळ म्हणजे आज सकाळी हे घोडचं आवर्तन सुटणार आहे, त्याबद्दलही त्यांचे विशेष असे आभार मानतो. कारण आता मी जी आकडेवारी घेतली त्यानुसार 70% धरण हे भरत आलेलं आहे. 75% धरण झालं की तात्काळ दोन्ही चाऱ्या खोलले जातील आणि काही प्रमाणामध्ये नदीला सुद्धा पाणी सोडलं जाईल. त्यामुळे जी काही पाण्याची अडचण आहे ती घोडपट्ट्यामध्ये मिटेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. शेतकऱ्यांना विनंती आहे की या पाण्याचा जास्तीत जास्त साठा कसा करून घेता येईल. मग आपले शेततलाव असतील किंवा जे काही तलाव असतील छोटे मोठे, हे सगळे भरून घेतले तर भविष्यामध्ये हा जो ड्राय स्पिल येणार आहे, महिनाभर पाऊस राहणार नाही अशा अंदाज व्यक्त केले जातात. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करून त्याचा साठा योग्य पद्धतीने केला तर ह्या ड्राय स्पिलमध्ये सुद्धा आपल्या भागाला दुष्काळाचा किंवा उन्हाचा फटका बसणार नाही. आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा नामदार साहेबांचे आणि संपूर्ण खात्याचे विशेष असे आभार मानतो आणि योग्य पद्धतीने आवर्तन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.